एखाद्याच्या सांगण्यावर विचार करू नका, एखाद्याच्या बोलण्यावर विचार करू नका. एखाद्याने चाडी चुगली जर सांगली तर त्या गोष्टीला खरं धरू नका. कानाचा आणि तोंडाचा 4 बोटाचा फरक असतो. त्यामुळे कोणीतरी आपल्याला जाणून बुजून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असत, आपल्यामध्ये भांडण तंटे लावण्याचा प्रयत्न करत असत, तर विचार करून भांडण तंटे करा. विचार करून एकमेकापासून दूर व्हा. काही लोकांना आपले नातं आवडत नसल, आपलं वागणं आवडत नसल, आपलं जगणं आवडत नसल, तर आपसूक येऊन आपल्यामध्ये नाक खुपसतात आणि काहीतरी सत्य नसलेलं, सत्य असलेलं, सत्य बघलेलं, सत्य न बघलेलं आपल्याला कानात भरायला सांगतात, आपल्या कानात भरून देतात आणि आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कोणी काही जरी सांगलं तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण सांगताना सांगणाऱ्याने जे सांगितलेलं आहे ते ऐकणाऱ्याने विचार करून विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला जी गोष्ट कळती, सांगतात, ऐकण्यात येते, लोक सांगतात, त्या गोष्टीचा खालीपर्यंत पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. तसं नाही करत आपण तसं करत नाही, तितका वेळ देत नाही, डायरेक्टली ऍक्शन घ्यायला तयार. कानावर आलेल्या गोष्टीवर आपण डायरेक्टली ऍक्शन घेतो आणि आपलं चांगलं असलेलं नातेसंबंध, चांगले असलेले जिव्हाळ्याचे संबंध दूर करून बसतो. मग ते कोणते नाते हो? परिवारातले, सोयऱ्या धैर्यातले, प्रेमातले, मैत्रीचे, मित्राचे, सगळे नाते. सगळ्या नात्यामध्ये हेच चालू आहे की एकमेकाला चाड्या चुगल्या सांगणे. आणि चाडीला एवढी गोडी आहे, सत्य ऐकायला कोणी तयार नाही, पण चाडी जर सांगली तर ती चाडी एकदम गोड वाटते कानाला ऐकायला. सत्य ऐकायला गोड वाटत नाही, पण चाडी ऐकायला आपण असा कान देतो, आपण ते पूर्ण ऐकून घेतो शांत दिमागानं आणि दुसऱ्या क्षणाला त्या ऐकलेल्या गोष्टीवर आपण ऍक्शन घेतो, ऍक्शन. पण हे रुजलेलं झाड, हे रुजलेलं मुळात बी लावून रोपटं आलेलं नातं, ते नातं निभवायला अख्खी जिंदगी आपण खराब केलेली असते, किंवा अख्खी जिंदगी ते जीवन नातं टिकवण्यासाठी जे आपण कष्ट घेतलेले असतात, ते क्षणात आपण एखाद्याची गोष्ट ऐकून तोडून मोकळे होतो. का? कारण आपण विचारच करत नाही की तो का बोलला असल, ती का बोलली असल आणि हे का घडलं असल. जे सांगते ते खरं असल का, जे कोणी सांगते तुम्हाला ते खरं असल का, ह्या गोष्टीचा विचार करण्या एवढी तुमच्यामध्ये सबरच नाही. ताडकी फड. जे लोक तापट स्वभावाचे असतात, ज्या लोकांकडे विचार करण्याची कॅपॅसिटी नसते किंवा विचार करण्या एवढे त्यांच्याकडे क्षमताच नसते, ते लोक कुठून तरी वाऱ्यासारखी, कुठली तरी वाऱ्यासारखी कानात गोष्ट आली की त्यांनी एक घाव आणि नात्याचे 2 भाग केल्याशिवाय राहत नाही. नंतर ज्या वेळेस सत्यता कळते, नंतर ते लोक त्या गोष्टीवर पश्चातापात पडतात, पण त्यावेळेस परिपूर्ण टाइम गेलेला असतो. ज्या वेळेस वेळ गेलेली असते त्यावेळेस तुम्ही जर सावरलात, तुम्ही जर नंतर चुकलो म्हणलात, फायदा आहे का हो त्याचा? नाही ना, फायदा नाही. म्हणून योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्ट ऐकली पाहिजे. निर्णय घेताना योग्य लोकांचंच ऐकलं पाहिजे. पण आपल्याकडं सबर नसतो, आपल्याकडं तापडाई असते,
आपल्याला आपल्या व्यक्तीवर विश्वास नसतो, बरोबर. आणि आपण जो त्याग खाल्लेला असतो आपलं नातं जपण्यासाठी, त्या त्यागाची आपल्याला आठवण पण नसते. म्हणून काय करतो माहित आहे, आपण नाते तोडायला तयार होतो, तयार, आणि नाते तोडून मोकळे होतो. किती कुटुंबामध्ये नाते तुटल्यानंतर, पश्चाताप झाल्यानंतर ते पाया पडायला तयार असतात, गिरगिटतात पायावर, पण एकदा सांडलेली वस्तू भरून घेता येते का हो? नाही. म्हणून जोपर्यंत नात्यामध्ये जीव आहे, जोपर्यंत नात्यामध्ये ओलावा आहे, तोपर्यंतच नात्याचा परिपूर्ण विचार करून दुसऱ्या ऐऱ्या गैऱ्यावर विश्वास न ठेवता आपण आपले नाते जपले पाहिजे. पण असा आपल्याला अजिबात वाटत नाही. आपल्याला ज्यानं कोणी सांगलं तेच आपल्याला आपल्या जवळचे वाटतात, आणि आपली जी व्यक्ती जवळची असते, आपल्या जीवनामध्ये जी आलेली व्यक्ती असते, किंवा आपलं बाळपणाचं प्रेम असते, बाळपणाची मैत्री असते, बाळपणाचा विश्वास असतो, ते आपण छत्त मनात तोडून मोकळे होतो. म्हणूनच सांगितलेलं आहे की जनाचं जर ऐकताना मनाचा विचार करायचा, जनाचं ऐकताना मनाचा विचार करायचा, आणि मन काय म्हणल, मन काय बोल देईल तोच निर्णय घ्यायचा. पण आपल्याकडं तसा निर्णय घेण्याएवढा, विचार करण्याएवढा, आपल्या बुद्धीमध्ये सबर करण्याएवढी आपली बुद्धी चालतच नाही. आपली बुद्धीच गुंतते, आपली बुद्धीच थांबते, आणि काहीतरी कुजबुज, काहीतरी कोणीतरी कुजबुजलं की आपण थांबतो. आपण हळू बाजू धरतो. का हो? एखादी चाडी चुगलीच नातं सोपवायला काफी असते का हो? एखादी गोष्टच जी दुसऱ्यानं सांगलेली असते, जी दुसऱ्यानी कानं भरवलेली असते, जी दुसऱ्याला देखवलेली नसते, अशा गोष्टीने बहीण भावाचं प्रेम तुटते, अशा गोष्टीनं बहिणी बहिणीचं प्रेम तुटते, अशा गोष्टीनं नवरा बायको दूर होतात, अशा गोष्टीनं प्रियकर प्रेयसी दूर होते, अशाच गोष्टीनं मित्र दूर होतात, अशाच गोष्टीनं शेजारी पाजारी दूर होतात, अशाच चाडी चुगलीनं नातेवाईक सुद्धा दूर होतात. किती चाडी चुगली खराब आहे हो. कानात जी गोष्ट जाते चाडी चुगलीची ती किती खराब आहे. मग एवढे नाते संबंध आपले तोडून मोकळी होते, तर ती चाडी चुगली किती खराब आहे. चाडी चुगली पासून दूर राहा, 4 पावलं दूर राहा. कोणतंही नातं असू दे, नात्यात विश्वास ठेवायला शिका. कुठलंही नातं असू द्या तुमचं, त्या नात्यामध्ये जर तुमचा विश्वास असेल, लाख लोक तोडायचा प्रयत्न करू द्या, लाख लोक, तुम्ही तुटणार नाही. पण नातं बनवताना लवचिक बनवू नका, नात्यात कुठला स्वार्थ ठेवू नका. नातं बनवताना विश्वासानं नातं बनवा. एकमेकावर घट्ट विश्वास असला पाहिजे हो, विश्वास असला पाहिजे. नातं चलते कशावर? एकमेव विश्वासावर नातं चलते, आणि एकमेव विश्वासावरच नातं चालवा. एकमेकाचा जर एकमेकावर विश्वास नसेल तर नातं चालवणं खूप कठीण झालेलं आहे. म्हणून काय करा माहित आहे का, नाते संबंध जपत असताना एकमेकावर विश्वास ठेवलाच पाहिजे. मी म्हणते, एकमेकावर जर विश्वास नसल, नातं टिकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. चला तर भेटू. अशाच व्हिडिओमध्ये भेटायचं आहे आपल्याला, आणि असेच व्हिडिओ बघायचे आहेत पुढं पण.